पुणे ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीवर मोठी कारवाई करत 6 सराईत आरोपींना अटक केली आहे. आरोपीकडून एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे आणि चोरीचा माल असा तब्बल 14,67,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीवर महाराष्ट्र आणि तेलंगणासह विविध राज्यांमध्ये 20 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आलमे, बल्लाळवाडी, कोळवाडी आणि डिंगोरे परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुणे ग्रामीण पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. 12 जुलै रोजी सकाळी लोणी येथून चोरीला गेलेल्या बोलेरो वाहनाचा पाठलाग करत असताना आरोपी आंबे गावाजवळ आले. नागरिकांनी संशय आल्यानं त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी गावकऱ्यांवर दगडफेक करून पळ काढला. मात्र स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी धाडसी पाठलाग करून 6 आरोपींना जेरबंद केलं आहे. आरोपीकडून एक गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे आणि चोरीचा मुद्देमाल असा एकूण 14,67,620 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहन चोरीचा मिळून 20 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 2 दरोडे, 1 दरोड्याचा प्रयत्न, 2 जबरी चोरी, 13 घरफोडी आणि 2 वाहन चोरीचे गुन्हे समाविष्ट आहेत. ही संपूर्ण कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि आळेफाटा पोलीस ठाण्याच्या पथकाने केले. या कारवाईबद्दल पोलिसांनी आलमे, बल्लाळवाडी, कोळवाडी, डिंगोरे परिसरातील नागरिक आणि पोलीस पाटील यांच्या मोलाच्या सहकार्याचे विशेष कौतुक केलं आहे. जुन्नर टाइम्स, ओतूर. लोणी प्रवरा जिल्हा अहिल्यानगर येथून चोरीस गेलेली बोलेरो जीप MS-17 AJ 3075 ही ओतूर पोलीस ठाणे हद्दीत कोळवाडी या ठिकाणी दिनांक 12/7/2026 रोजी आलेली होती. सदर वाहनाचा शोध वाहन मालकाचे नातेवाईक यांनी घेतला असताना त्यांनी वाहनासह असलेल्या संशयित इसमांना विचारणा केली आणि त्यांच्यामध्ये वाद झाला. तर वाद झाल्यानंतर त्या ठिकाणी चोर चोर म्हणून ओरडल्यानंतर त्या गाडीतील सर्व जे इसम होते हे त्यांची आणि तिथल्या लोकांची झटापट झाली. त्यामध्ये गावकऱ्यांनी 2 लोकांना त्या ठिकाणी पकडलं होतं आणि इतर 4 आरोपी ही गर्दीचा फायदा घेऊन त्या ठिकाणावरून निघून गेले होते. त्यानंतर गावकऱ्यांमार्फत ही माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला भेटली होती आणि सदर घटनेबाबत आम्ही ही वरिष्ठांना या संदर्भातली माहिती दिली आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन हे डिव्हिजनमधील त्याचबरोबर LCBचे अधिकारी आहेत या संदर्भातली त्यांना या संदर्भातली माहिती दिली. आरोपीचा शोध घेण्याकरता वेगवेगळी पथकं नेमली आणि सर्व दिशेला ती रवाना केली. त्याचबरोबर आलमे, बल्लाळवाडी, कोळेवाडी आणि डिंगोरे या गावातील जे नागरिक आहेत तसे पोलीस पाटील आहेत आणि जे सजग नागरिक आहेत यांना सुद्धा अशा पद्धतीची घटना घडल्याची माहिती त्यांना देण्यात आली आणि त्यानुसार गावकऱ्यांनी सुद्धा आमच्या पथकांना त्या ठिकाणी मदत केली. तर कालच इतर 2 आरोपींना काल ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आज सकाळी इतर 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. त्यांची नावे सोनू सिंग टाक, हडपसर पुणे, जिलू सिंग दुधानी, शेळफाटा रायगड, करण सिंग टाक परभणी, पंकज सिंग शिकलकर उर्फ दुधानी अंबरनाथ, पापी सिंग टाक साकला प्लॉट परभणी, मंगल सिंग दुधानी राहणार परभणी. या नमूद आरोपींकडे चौकशी केल्यानंतर या आरोपींनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये संगमनेर, अहिल्यानगरमध्ये संगमनेर, नेवासा, लोणी, अंबेजोगाई बीड, निजामाबाद तेलंगणा, माकलूर तेलंगणा, निर्मल पोलीस स्टेशन तेलंगणा, आरमूर तेलंगणा, तळोजा नवी मुंबई अशा ठिकाणी 20 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहेत. हे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याचबरोबर या सदर आरोपींवरती महाराष्ट्र, तेलंगणा आणि इतर राज्यामध्ये 50पेक्षा जास्त हे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर त्यामुळे दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या ह्या सर्व 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्या 6 आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे PSI जाधव हे करत आहेत. सदर कामगिरी हे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंग गिल सो, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा प्रमोद क्षीरसागर
दत्तात्रय गुंड पोलीस निरीक्षक जुन्नर, महादेव शेलार API LCB, ज्ञानेश्वर बाजगिरे API ओतूर पोलीस स्टेशन, युवराज जाधव पोलीस शिपाई ओतूर पोलीस स्टेशन, आनंद भवारी, बायशीराम भवारी, धनंजय पालवे, सुरेश गेंगजे, दिनेश साबळे, नामदेव कांबळे, नरेंद्र गोराणे, देविदास खेडकर, दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, महिला पोलीस हवालदार संगीता मध्ये, रेश्मा फाफळे, पोलीस शिपाई मनोज राठोड, रोहित बोंबले, ज्योतिराम पवार, सुभाष केदारी, विशाल गोडसे, योगेश उकिरडे, मपोशी काळे, त्याचप्रमाणे जुन्नरचे RCP पथक हे यांनी केलेले आहे. तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी आलमी गावच्या डोंगर परिसरात राबवण्यात आलेल्या मोहिमेत बल्लावाडीचे ग्रामस्थ, आलमेचे ग्रामस्थ, कोळवाडी आणि डिंगोरे या भागातील नागरिक, पोलीस पाटील तसेच पत्रकार मित्र या सर्वांचे आम्हाला मोलाचे सहकार्य लाभलेलं आहे. पुढील तपास हा ओतूर पोलीस स्टेशन करत आहे. सदर आरोपींवरती ओतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 196/26 भारतीय न्याय संहिता कलम 310(4), 310(5), 3(5) सह आर्म्स ॲक्ट कलम 3(4)(25) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) आणि 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपींना आज रोजी रिमांडकामी माननीय न्यायालयात हजर करण्यात आले होते आणि त्यांना 2 दिवसाची पोलीस रिमांड भेटलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. काय मुद्दे मला भेटले? सदर आरोपींकडे बोलेरो गाडीमध्ये ATM किंवा शटर उचकाटण्याचे कटर, मिरची पूड, कोयता, त्याचबरोबर इतर ज्वेलरी चा फोडल्यानंतर जे बेंटेक्सचं सोनं, बेंटेक्सची चांदी आणि इतर जे चोरीसाठी लागणारे साधनं, त्याचबरोबर एक फायरआर्म जे की देशी बनावटीचं फायरआर्म आहे ते मिळून आलेलं आहे.